जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 43व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. रघुनायका वीण बोलो नको हो. आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा हे ध्येय समोर ठेवून जरी वाटचाल केली तरी जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल. प्रत्येकानं आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी राघवाच्या पंथावरून वाटचाल सुरू करावी. या दृष्टीने समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना केली आहे. आपल्या चंचल मनात समोर दिसणाऱ्या जगाचे अनेक विचार अक्षरशः थैमान घालत असतात. ते आटोक्यात आणून मनाला हळूहळू दृश्य जगापासून बाजूला काढून घेण्यासाठी माणसाने आपलं मन हे सतत रामरायांच्या चरणी गुंतवून ठेवावं असं समर्थांना वाटतं. सतत त्यांच्याबद्दल विचार मनात असावे, त्यांच्या सुंदर सगुण मूर्तीचे ध्यान करावे आणि सतत त्यांचे नाम घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने त्यांनी 23व्या श्लोकात आपले हित होण्यासाठी राघवाशिवाय इतर काही बोलण्यात सुख नाही, तसे इतर काही बोलण्यात वेळ घालवण्यातही काही अर्थ नाही, कारण घडीघडीने आपलं आयुष्य संपत चाललंय हे सांगितले. पुढील श्लोकात ते म्हणतात, मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. जय जय रघुवीर समर्थ. एकदा का ईश्वरी अंश शरीरात आला की त्रिगुणांनी घेरला जातो. राग, द्वेष, सुख, दुःख या विकारांनी वेढला जातो. मनात येणाऱ्या विचारामुळे निरनिराळ्या इच्छा त्याला होतात आणि त्या पूर्ण करण्याच्या नादात पापाचरण घडण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ म्हणतात, रे मना, तुझे हित होण्यासाठी एक लक्षात ठेव. हातून काही वेडेवाकडे वर्तन घडेल अशी शक्यता ध्यानात घेऊन त्याला आळा बसावा. या दृष्टीने रघुनायकाशिवाय काही मनात आणूच नकोस. जय जय रघुवीर समर्थ.